दिली जाईल आपण पाहतोय। या मॅच साठी 2 ऑफिशियल पंच, मेन पंच आपल्याला पाहायला मिळतील बबनजी पारधी सर आणि तसेच लेग पंच आपल्याला पाहायला मिळतील काशनाजी भगत सर। हे 2 ऑफिशियल पंच या मॅच साठी आपण पाहतोय। पुन्हा एकदा या दोन्ही ऑफिशियल पंचांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल आपण पाहतोय। सामना 4 षटकांचा राहील, इथून टाइम अलर्ट असेल स्कोररच्या माध्यमातून। आज दुसऱ्या दिवसामध्ये का होईना आम्हाला फार चांगली साथ देत असताना रामदास उगडा यांना आपण पाहतोय आणि लाईव्हचा विचार केला गेला अतिशय दर्जेदार लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय जे घर बसल्या प्रेक्षक वर्ग फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल। आणि या स्पर्धेला जर का 4 चांद लावण्याचं कुणी काम केलं असेल कालच्या दिवसापासून अतिशय चांगली आमच्या आवाजाची काळजी ज्याने घेतली आरएस डीजे धामणे त्यांचं देखील स्वागत असेल। जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आपण पाहतोय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग प्लेअर आपण पाहतोय कैलास भगत आणि त्याला सादिल राजन भल्ला आपण पाहू शकाल, एक नामवंत जोडी ज्या ठिकाणी मागचा सामना एकतर्फी जिंकला, ज्या ठिकाणी 50 धावांचा पल्ला पार पडला होता आणि या 50 धावा कुठे का होईना मात्र सहजरित्या त्या ठिकाणी चेस केले आपण पाहतोय। तर आपण पाहतोय गावदेवी हितुडणे आकाश आयोजकांशी मात्र संपर्क साधायचे, आपल्या ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील त्या मात्र कंप्लीट करायच्या आहेत। सहाव्या मॅचच्या दिशेने सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आपण पाहतोय। दुसऱ्या फेरीतील मॅच साठी करूया मरुची स्थिती असेल। ऑन स्ट्राईक फलंदाज राजेश भल्ला आणि त्याला साथ देईल आपण पाहतोय कैलास भगत, मागच्या सामन्याचा सामनावीर, एक हाती सामना खेचून दिला आपण पाहतोय। केलेल्या चुका हेतून टीमना आणि तिथून बॅकफुटला फेकला गेला। गोलंदाज सज्ज होईल रुपेश पारदे, पहिला चेंडू लोअर फुलटॉस कमालीचा फटका पाइंडलेग रिजन मध्ये खेळून काढलाय। चेंडू आणि क्षेत्ररक्षण मध्ये रेस पाहायला मिळाली आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले गेल्यात आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा आपण पाहतोय। बघा गावदेवी हितुडणे आकाश, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आयोजकांशी मात्र संपर्क साधायचा आहे। पहिला चेंडू सुरेख फेकला गेला आपण पाहतोय आणि 2 धावा आणि चांगली सुरुवात करत असताना आपण पाहू शकाल राजेश भल्ला हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती पुढचा चेंडू या बेस मात्र खेळण्यासाठी सज्ज असेल। गुडले स्पॉट वरती बॅटची लिडिंग एज, कमालीचा जल टिपला गेला, पंचांचा फिंगर अप, एस्टांच्या मागे फर्स्ट स्लिप मध्ये गौरव गिराच्या माध्यमातून लाजवाब झेल आणि पहिला धक्का लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू। या ठिकाणी मात्र कॅच प्रॉपर कॅरी केली की नाही आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय। टेक्निकल रूम मध्ये फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून मात्र या वेळेस चेक केले जाईल, तोपर्यंत संधी देऊया आरएस डीजे। तीन धावा आपण पाहू शकाल, प्रयत्न लाजवाब दाखवले आपण पाहतोय, कौतुक करावं लागले क्षेत्ररक्षकाचा मात्र कुठे का होईना शेवटच्या मोमेंटला मात्र हा निर्णय वेगळा पाहायला मिळाला। पुन्हा एकदा मात्र सुंदर फटका पाहायला मिळाला आणि इथून मात्र मिळेल एक सिंगल धाव। एका धावीसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये कारण समोर देखील तेवढा ताकदवर संघ आपण पाहतोय श्री गणेश मलंगड कोपरेजवाडी संघ आपण पाहू शकाल। इथून चांगला खेळ करावा लागेल कारण पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करायच्या, मागचा सामना बल्लेजवाडी टीमनं आपण 5 वेगळा चेसिंग करत असताना सामना जिंकलाय आणि इथून मात्र
पहिल्या सत्रामध्ये टार्गेट सेट करायचं आहे आणि त्यासाठी मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल. कारण पहिल्या सत्राचा विचार केला गेला 4 षटकांचा सामना आणि या 4 षटकामध्ये एक चांगली धावसंख्या बनवण्याचा मात्र प्रयत्न करावा लागेल. आपण पाहतोय पुढचा चेंडू गुडलेन स्पॉटवरती चेंडू फेकला, प्रचंड वेगवान चेंडू. पंच आम्हाला दर्शवतात इट इज अ वाईट चेंडू. अतिरिक्त धाबेनं संघाची टोटल धावसंख्या 5 या अंकावरती आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी भल्याचवाडी टीमला आपण पाहतोय इथून शांत संयमी सुरुवात. गोलंदाज आपण जर का विचार केला गेला रुपेश पारदे फार चांगली गोलंदाजी दाखवली आहे. जरूर 3 चेंडू फेकलेत मात्र त्यापर्यंत एकही मोठा फटका म्हणजे कुठे का होईना चांगलं कमबॅक करून देत असताना यावेळेस मात्र फुटवरचा वापर बॅटच्या मधोमध एलिमिनेशन कमी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जबरदस्त झेल टिपला जातोय आणि पहिला धक्का लागेल. बॅटिंग करत असताना गावदेवी भल्याचवाडी टीमला आपण पाहतोय 5 या अंकावरती. ते अप्रतिम आपण पाहतोय बघा डगआउट मधून नेक्स्ट प्लेअर जर का कोण असेल तर रेडी राहायचं जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाही. या इथून मात्र टाइम अलॉट असेल दोन्ही टीमसाठी. 3 षटकांसाठी आपल्याला 15 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. जर का 3 षटकं 15 मिनिटाच्या आत कंप्लीट केली नाही या तर अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला सर्कलच्या आतमध्ये खेळवावं लागेल. आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी रुपेश पारधी या गोलंदाज माध्यमातून अद्यापर्यंत 4 चेंडूची फेकी आणि लाजवाब गोलंदाजी. धावा खर्च केल्यात फक्त 5 आणि त्यामध्ये ॲज अ ओपनर म्हणून फलंदाजीसाठी आला होता राजन भल्ला. यावेळेस मात्र बाद झालाय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंडिया नंबर 3 साठी प्रकाश भल्ला ऑन स्ट्राईक वरती. त्याचा छोटा बंधू आपण पाहिला गेला मागच्या सामन्यामध्ये काय भरसला होता अप्रतिम खेळ राहिला होता मात्र इथून ते सिद्ध करावं लागेल. आपण पाहतोय या मॅच मध्ये पहिला चेंडू कमालीचा फटका आणि आल्या आल्या आपली ओळख मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करू देत असताना आणि प्रेक्षकांची मन जिंकत असताना समालोचन कक्षाला सलामी देणारा हा पहिला बिग हिट 6 धाबे. सध्याच्या घडीतील चर्चेत असलेलं नाव मोरबे विभागातील सध्याच्या घडीला इन्फॉर्म मध्ये असलेला फलंदाज प्रकाश भल्ला. षटकाराने आपल्या डबाची सुरुवात इथून वापसी करावं लागेल. गोलंदाज आपण पाहतो रुपेश पारदे 5 चेंडू मात्र अद्यापर्यंत फेकी केलेत. सुरुवातीचे 4 चेंडू सुरेख फेकले होते मात्र जसं न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आला जबरदस्त फटका पाहिला. पुन्हा एकदा आडव्या बॅटला कमालीचा फटका गुडघ्या बाटकवला आणि चेंडूला फेकून दिला फाईन लेग रिजन मधून 4 धाब्यांसाठी. षटक क्रमांक धावसंख्या 15 या अंकावरती. अप्रतिम आपण पाहतो बघा स्पीडअप करायचा कोपरेजवाडी संघ. आपण पाहिलं गेला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि या ठिकाणी आपण जर का पाहिलं गेला पहिला षटक समाप्त होण्यासाठी जवळपास 5 मिनिटाचा जास्त कालावधी खर्च झालाय. इथून 3 षटकांसाठी आपल्याला 15 मिनिटाचा कालावधी दिला जाईल आणि त्यामध्ये हे 3 षटक आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. कारण आज आपण जर का पाहिलं गेला दुसऱ्या मॅचसाठी थोडासा उशीर झाला आणि तिथून मात्र तो वेळ आपल्याला कव्हर अप करायचा आहे आणि त्यासाठी इथून मात्र प्रत्येक टीमसाठी टाइम अलॉट असेल आणि दोन्ही ऑफिशियल पंचांना देखील विनंती असेल आपण जास्तीत जास्त दोन्ही टीम्सला ऑन करण्याचा प्रयत्न करा. आपण पाहू शकाल स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक ऑनवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल कैलास भगत ज्याने एका चेंडूचा सामना केलाय. दुसरं षटक दुसरं अस्त्र आपण पाहतोय श्री गणेश मलंगड कोपरेजवाडी टीमच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवरती आकाश भगत यावेळेस मात्र सज्ज होईल. आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 15 धाबा जबरदस्त बॅटिंग अंतिम 2 चेंडूवरती 10 धाबा केल्या. फुटवरचा वापर मात्र यावेळेस बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क जुळला नाही. पंचांकडे दाद जरूर मागितले मात्र त्यामध्ये आपण जर का पाहिला गेला डॉट चेंडू सांगता म्हणजे कमबॅक करणं जाणलं जातं. आपण पाहतोय ज्या रीतीने पहिल्या षटकामध्ये आपण जवळपास धावा पाहिल्या होत्या 15 आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू सुरेख फेकलाय म्हणजे कुठे का होईना चांगला कमबॅक आपल्या टीमसाठी करून देत असताना कारण सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. यामध्ये सेकंड राऊंडमध्ये ज्या संघाचा हायेस्ट स्कोर राहील तो संघ थेट पुढे वाटचाल करेल. आपण पाहतोय हलक्या शतकाने खेळून काढला गेला मिड विकेट मिड ऑन मध्ये फार चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं आणि तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलच्या साहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या 16 या अंकावरती. अद्यापर्यंत आपण पाहिला गेला वन डाऊनचा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती प्रकाश भल्ला. अपेक्षा वाढल्या असतील ज्या रीतीनं पहिल्या षटकामध्ये भरसला
2 चेंडूवरती आपण पाहिलं गेलं 10 धावेचे योगदान, एक षटकार एक चौकाराच्या साहाय्याने एक फार चांगला खेळ दाखवला आपण पाहतोय. आजच्या दिवसाचा विचार केला गेला आज धावा बनताना पाहायला मिळतात, कारण कालचा दिवस या स्पर्धेतील पहिला होता, ई गेट होता आणि त्या कारणास्तव धावा आपण पाहिल्या नव्हत्या. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि कमालीचा फटका आपण पाहिल्या गेल्या काबू कॉर्नर मधून पिकून दिलाय आउट ऑफ द पार, मॅक्झिमम 6. फटका आपण पाहतो 3 चेंडू मागे तब्बल 16 धाबेची इनिंग साकारली. मी सुरुवातीला उल्लेख केला होता या फलंदाजाचा, मोरबे परिसरामध्ये अतिशय इन्फॉर्म मध्ये असलेला हा फलंदाज आणि मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल आकाश भगत. यावेळेस आपण पाहतोय दुधारी तलवार रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र फारसा संपर्क जुळला नाही आणि तोपर्यंत एक सिंगल धाव आपण पाहतोय बाईकच्या स्वरूपात आणि एका धावेने संघाची टोटल धावसंख्या 22 अंकावरती. बघा मोठे फटके सरळ बॅटने आले आहेत, मात्र या फटक्याची गरज होती का हा देखील प्रश्न विचारला जाईल फलंदाज समोर. मात्र त्या ठिकाणी थोडंसं अपयश आला, कारण सातत्याने रिव्हर्स साठी देखील या फलंदाजाला ओळखलं जातं. आपण पाहतोय गोलंदाज कमबॅक करेल का हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा फुटवर्कचा वापर, यावेळेस मात्र गुडलँड स्पॉटवरती चेंडू आदळल्यानंतर बॅट आणि चेंडूचा फारसा संपर्क जुळला नाही आणि डॉट चेंडू सांगता अपील जरूर पाहायला मिळाली. ईस्टर्नच्या मागे मास्टर माइंड खेळाडू आपण पाहतोय गौरव गिरा, फार वर्षाचा अनुभव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. अंबरनाथ बदलापूर असोसिएशनचा विचार केला गेला फार चांगल्या स्पर्धा त्यांच्या परिसरामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत असतात. मात्र आज या पनवेल विभागातील खैरवाडी नगरीमध्ये हा संघ दाखल झालाय आणि तेवढा चांगला खेळ अद्यापर्यंत दाखवला आपण पाहतोय. आणि समोर याच विभागातील भल्ल्याचवाडी संघ आपण पाहतोय पुन्हा एकदा मात्र गुडलँड स्पॉटवरती गतीमध्ये परिवर्तन केलं आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता पंच आम्हाला सांगतात षटक क्रमांक 2 समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस फार चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. एक गडी बाद गावदेवी भल्ल्याचवाडी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 अंकावरती. आणि दुसरं षटक फेकला आकाश भगतनं, ज्यामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या. लाजवाब गोलंदाजी, जरी एक षटकार आला तरी देखील फार चांगलं कमबॅक राहिले गेल्या, त्यामध्ये 3 चेंडू डॉट फेकल्या, म्हणजे फार चांगली कमबॅकिंग गोलंदाजी राहिली गेल्या. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा प्रमुख अस्त्र गौरव गिराला आपण पाहतोय सातत्यानं व्हेरिएशननं गोलंदाजी करणं जाणतो हा गोलंदाज, फार वर्षाचा अनुभव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. मात्र समोर अपकमिंग यंगस्टार आपण पाहतोय ज्या फलंदाजाचा बोलबाला या परिसरामध्ये सातत्याने राहिलाय आणि अद्यापर्यंत खेळ देखील तेवढा सुंदर आपण पाहिलाय. फुलटॉस आणि त्यावरती प्रॉपर टायमिंग करता आलं नाही. मिड विकेट मध्ये शतरक्षण तैनात आणि तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, मात्र नकार दिला आपण पाहतोय. शतरक्षण आपण जर का व्हायला गेलं राजच्या माध्यमातून फार सुंदर शतरक्षण गौरव गिरा यांचा सुपुत्र आपण पाहतोय. म्हणजे एकाच टीम मध्ये आपण जर का पाहिलं गेला मुलगा आणि बाप खेळत असताना फार चांगला खेळ आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून राहिला गेला आपण पाहतोय. अद्यापर्यंत सुरुवात चांगली केली गौरव गिरा या गोलंदाज माध्यमातून. पहिला चेंडू सुरेख विकला फुलटॉस होता, मात्र त्यावरती प्रॉपर टायमिंग करता आलं नाही प्रकाश या फलंदाजाला. कैलाससाठी यावेळेस मात्र चेंडू भरपूर काळ हवेमध्ये, चेंडूकडे शतरक्षण चुकीची कॉलिंग आणि तोपर्यंत चेंडू जाईल एक टप्पा घेत आउट ऑफ द पार, मॅक्झिमम 4 धावांसाठी दमदार चौकार. कारण क्रिकेटमध्ये एक चुकी आपल्याला फार मागात पडते. कालच्या दिवसाचं आपल्यासाठी माहिती सांगेन, काल चिंचवली संघ खेळत होता, अक्षरशः विचार केला गेला 4 जेल सोडले होत्या आणि त्या ठिकाणी त्या फलंदाजांना जबरदस्त बॅटिंग केली होती आपण पाहतोय. आणि ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं दशरथ बांगारी या फलंदाजाचा जेल सोडला 0 धावसंख्येवरती, त्यानंतर चिंचवली टीमला त्या फलंदाजाला जिंकून दिले होता. म्हणजे इथून जेल सोडलाय प्रकाश कैलास या फलंदाजाचा आणि त्या जेलची किंमत मोजेल का निश्चित स्वरूपात येणारा वेळ आपल्याला सांगून जाईल. गोलंदाजी फार चांगली केली जाते गौरव गिराच्या माध्यमातून, मात्र 7 लाभत नाही यशत्रक्षकाची आणि त्या कारणास्तव थोडासा संघर्ष केला जातो आपण पाहतोय. अद्यापर्यंत संघाची टोटल धावसंख्या एक गडी बाद 28 धावा आपण पाहतोय. तिसरं षटक अद्यापर्यंत गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर रित्या चेंडू फेकला, नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल का, शतरक्षकांना प्रयत्न दाखवले होत्या, मात्र तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाले आणि या 2 धाबेनं संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 अंकावरती. इथून जास्तीत जास्त स्ट्राईक
प्रकाश बलाला कितपत दिली जाईल हे देखील पाहावं लागेल, कारण या षटकामध्ये अद्यापर्यंत फारसी स्ट्राईक त्याला मिळाली नाही या, आणि इथून 2 चेंडूचा सामना बाकी असेल या षटकातील, म्हणजे कुठे का होईना चांगलं कमबॅक केले जाते आपण पाहतोय. पुढचा चेंडू ब्लॉकरला फेकला होता आणि तोपर्यंत एक सिंगल तर कम्प्लीट. दुसरीचा प्रयत्न रिस्की धाव, दोन्ही फलंदाज एकाच एंडला, मात्र फेकी थोडीशी खराब, आणि तोपर्यंत एकाच धावेवरती मात्र या ठिकाणी समाधान मानलं जाईल. आणि एका धावेने संघाची टोटल धावसंख्या बॅटिंग करत असताना गावदेवी बल्ल्याचवाडी टीमची आपण पाहतो 1 गडी बाद 31 धावा. एक चांगल्या स्थितीमध्ये जरूर आपण पाहू शकाल, कारण अद्यापही या षटकातील उर्वरित अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल, आणि अजूनही अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी मात्र शिल्लक असेल आपण पाहतोय. आणि त्यासाठी इथून प्रकाश बल्लाला या चेंडूवरती बिग हिट मारेल का डबल सिंगल घेऊन स्वतः पुढे स्ट्राईक ठेवेल हे देखील पाहावं लागेल. या चेंडूवरती कशा रीतीने मोहर लावली जाईल, गोलंदाजावरती देखील दबाव असेल आपण पाहतोय. ज्या रीतीने गोलंदाजी केली अद्यापर्यंत, एक चौकार आला त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण राहिलं होतं, आणि तिथून मात्र फार चांगला कमबॅक आपण पाहिलाय. अतिशय सुंदर फटका, ब्लॉकॉलचा सफर, आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मिळेल एक सिंगल धाव, आणि इथून स्वतः पुढे स्ट्राईक ठेवली आपण पाहतोय. आणि एका धाबेने संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिले गेले 32 धावा पण पाहिले गेल्या. अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी बाकी असेल आपण पाहतोय. अद्यापर्यंत पहिल्या पूर्वार्धातील अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल. 6 चेंडूचा खेळ या ठिकाणी मात्र बाकी असेल. 3 षटकाचा विचार केला गेला, फार चांगला कमबॅक पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या, रुपेश पारधीने खर्च केल्या होत्या. दुसरं षटक आकाश भगतचा अतिशय कमबॅकिंग राहिला गेला 8 धावा, आणि तिसऱ्या षटकामध्ये गौरव गिराना धावा खर्च केल्या 9. आणि इथून अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती राजगिराला आपण पाहतोय. समर फलंदाज प्रकाश पल्ला ऑन स्ट्राईक वरती. प्रकाश साड्या पहिलाच वेगवान चेंडू आपण पाहिले गेला, पंचांचा फिंगर अप, इथून लेग बिफोरच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होईल, आणि बिग विकेट मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 2 गावदेवी बल्ल्याचवाडी टीमला. मजा नाही आ रहा. बघा पहिल्या चेंडूवरती मोठा करारा झटका लागला गेला आपण पाहतोय गावदेवी बल्ल्याचवाडी टीमला. इथून मात्र डाव सावरावा लागेल, कारण 4 षटकांचा सामना पाहतोय. समोर देखील तेवढा चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतोय, श्री गणेश मलंगड कोपऱ्याचवाडी संघ. त्यांच्या अगेन्स्ट जर का चांगली फाईट करायची असेल तर या षटकामध्ये आक्रमण करणं देखील तेवढेच गरजेचं राहील. 40+ धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल आपण पाहतोय. न्यू बॅट्समन आपण पाहतोय आकाश बांगरी ऑन स्ट्राईकवरती. गोलंदाज अंतिम षटकामध्ये राजगिरा. प्रमुख फलंदाज आपण पाहिले गेल्या प्रकाश बल्लाला बाद करण्यात यश आले आहे, आणि इथून आकाश बांगरीला मात्र चांगला खेळ करावा लागेल. आज संधी मिळाली आहे टीमसाठी, मात्र यावेळेस सोनं करेल का हे देखील पाहावं लागेल. आकाशसाठी पहिला चेंडू कमालीचा, ऑन साईडला गॅप भरपूर मोठी आहे, एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमा पार. 4 धाब्यांसाठी हा दमदार चौकार. कालचा दिवस आपण पाहिला 31. भरपूर लोकांनी धमाल केली, आणि आज नव्यानं आपण पाहतोय सुरुवात करत असताना जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना देखील तेवढाच महत्वाचा. अतिशय सुंदर फटका, मात्र बॅटची टॉप एज. पुन्हा एकदा चेंडूखाली क्षेत्ररक्षण, मिडॉनचा क्षेत्ररक्षण लाजवाब राहिला गेला, आणि तोपर्यंत जबरदस्त झेल टिपला जाईल. आणि धक्का क्रमांक 3 बॅटिंग करत असताना गावदेवी बल्ल्याचवाडी टीमला आपण पाहतोय.
आतमध्ये 6व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळेल गोवर्धन भगत. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. पहिल्या पूर्वार्धातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. आपण पाहतोय गोवर्धन, आपण पाहतो ऑनर स्ट्राईक वरती. अतिशय सुंदर गोलंदाजी, कौतुक करावं तेवढं कमी असेल. ज्या ठिकाणी अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. आपण पाहतोय अतिशय वेगवान चेंडू आपण पाहिले गेला. पंच आम्हाला दर्शवतात इट इज अ वाईड चेंडू आणि अतिरिक्त धाब्याने संघाची टोटल धावसंख्या 37. आपण पाहतोय 37 धाबा आणि अंतिम चेंडू अद्याप बाकी असेल पहिल्या पूर्वार्धातील. आणि या चेंडूवरती किती धाब्यांची मोहर लावली जाईल हे देखील पाहावं लागेल. एखादा बिग हिट 40च्या आसपास घेऊन जाईल, अन्यथा 40च्या कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त फटका, मात्र चेंडू भरपूर काळ हवेमध्ये मिळून क्षेत्ररक्षण चेंडू खाली आणि अतिशय सुंदर जेल टिपला जाईल. आणि धक्का क्रमांक 5 आपण पाहतोय भल्याचवाडी टीमला. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. संघाची टोटल धावसंख्या बनली गेली आहे 37 धाबा. उत्तरार्धामध्ये 24 चेंडू आणि 38 धाब्याचं लक्ष असेल. आपण पाहतोय मलंगड कोपरेचवाडी टीम समोर. तोपर्यंत संधी देऊया DJ RS. पहिल्या इनिंग मध्ये 24 चेंडू मध्ये तब्बल 37 धावा ठोकल्या गेल्या गावदेवी भल्ल्याचवाडी संघानं आणि श्री गणेश मलंगड कोपरेचवाडी संघानं फार चांगली गोलंदाजी केली बघा. पाठच्या 3 षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी राहिले श्री मलंगड संघाची आणि पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या. असं वाटलं होती महागड पहिल्या पूर्वार्ध होईल, परंतु ज्या प्रकारे पाठचा षटकामध्ये बॅकअप राहिला ना, फार सुंदर बॅकअप राहिला बघा. फक्त 37 धावा 38 धाब्यांचा सेट टार्गेट ठेवला गेलाय गावदेवी श्री गणेश मलंगड कोपरेचवाडी संघाला. चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची बघा. टाइम अलर्ट असणार बघा दोन्ही टीमला. आणि तुम्हाला गावदेवी भल्याचवाडी संघाला 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत. तर मी विनंती करते द व्हॉइस ऑफ दोदानी नानू सांबरी सर, आपण या व्यासपीठावरती तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. चांगलं समालोचन ऐकायला मिळतंय त्यांच्या माध्यमातून सातत्यानं. तर विनंती करते नानू सांबरी सर आला असेल तर आपण या व्यासपीठावरती तुमचं पुन्हाशी एकदा जे वागीश्वर चषक 2024-25चं हे शानदार पर्वमधलं सहर्ष स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. फार चांगली स्पर्धा पाहतोय खरं तर. जे वागीश्वर चषक 2024-25चं हे पर्व तिसरं पाहू शकाल. खूप सुंदर या खैरवाडी नगरीमध्ये स्पर्धा पाहू शकाल आपण. आलेल्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सलामची A1 जोडी दाखल झाले मैदानामध्ये. गौरव गिरा आणि अरुण पारदी हा खेळाडू पाहू शकाल. पाठच्या सामन्याचा हिरो अरुण पारदी हा खेळाडूनं फार चांगला खेळ दाखवला होता. 9 चेंडूमध्ये 26 धाबा ठोकल्या होत्या या अरुण पारदी या खेळाडूनं. फार चांगला खेळ दाखवला पहिल्या सामन्यामध्ये. आणि आजच्या दिवसामध्ये आज सेकंड राऊंडची मॅच पाहतोय आपण. एका साईडला श्री गणेश मलंगड कोपऱ्याची वाडी विरुद्ध त्यांच्या अगेन्स्ट मोरबे परिसरातील एक ताकदवर टीम गावदेवी भल्याचवाडी संघ. 38 धाब्यांचा सेट टार्गेट ठेवला गेलाय. सलामीची जोडी A1 जोडी
मैदानामध्ये दाखल झाले. ऑन स्ट्राईक वरती तुम्हाला पाहू शकाल खेळाडू इन ऍक्शन मध्ये अरुण पारदी, नॉस्ट्राईक इन वरती गौरव गिरा लेजंड मास्टर माइंड खेळाडू पाहू शकाल. पहिलं षटक फार इम्पॉर्टंट राहील गावदेवी भल्लाचीवाडी संघाकडनं. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक असणार. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 फिल्डर तुम्ही पाहू शकाल. एक लॉंग ऑफ एक लॉंग ऑनच्या दिशेमध्ये शॉट मिडनचा फिल्डर, शॉट मिड विकेटचा एक फिल्डर पाहू शकाल. त्याचनंतर पॉइंटच्या दिशेमध्ये बॅकवर्ड पॉइंट 2 स्लिप पाहू शकाल. चांगलं क्षेत्ररक्षण सजवले गेले गावदेवी भल्लाचीवाडी संघानं. पहिला बॉल आपटाकर बॉल होता त्याला पाठवलंय अगदी कव्हरच्या वरतून 1 बाउंस सीमा पार. पहिल्याच बॉलवरती कैलास भगतचं स्वागत केलंय. अरुण पारदीच्या बॅट मधून आलाय शानदार चौकार. ठोक डीजे. विचार केला पहिल्याच बॉल होती चांगली सुरुवात पाहायला मिळाले. अरुण पारदीच्या बॅट मधनं चौकाराने सुरुवात पाहायला मिळाले. 38 धाब्यांचं एक सोपं आव्हान असणार बघा श्री गणेश मलंगड कोपऱ्याचीवाडी संघाच्या माध्यमातून. आणि ते आव्हान इथे पहिल्याच बॉल वरती सोपं केलंय बघा. पहिल्याच बॉल वरती ठोकलाय शानदार चौकार. आता इथून चांगला कमबॅकिंग करावं लागेल. हो अगदी जड मध्ये चेंडू फेकला गेलाय. शॉट मिडनचा फिल्डर होता माया. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगलं गॅदर केलंय चेंडूला आणि ते डॉट बॉलची संख्या पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय दुसरा बॉल. चांगली कमबॅकिंग षटक फेकलंय बघा. कमबॅक काय असतं ते त्याचं प्रति चोप उत्तर दिल्या पुढच्या बॉल वरती. पहिल्या बॉल वरती चौकार त्यानंतर कमबॅक. यावेळेस चांगला रडार मध्ये आलाय बॅटच्या मधोमध. चेंडू जाईल सीमापार परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं एकनाथ भगतच्या कडनं. आणि ते मिड विकेट डिझाईन मध्ये अगदी काव कॉर्नरच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल केला होता. अगदी कार्पेट लेव्हनच्या स्ट्रोक पाहायला मिळाला होता. ग्राउंड शॉटचा फटका पाहायला मिळाला होता. आणि तिथे मात्र 2 धावा आल्या तिसऱ्या बॉल वरती. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. बिनबाद श्री गणेश मलंगड संघ बॅटिंग करत असताना बिनबाद 6 धाव संख्या. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत धाव खर्च केल्या 6. उरलेल्या 3 चेंडू चांगले फेकावे लागतील. कैलास भगत या गोलंदाजाला पुन्हा एकदा सज्ज राउंड द विकेट. हो यावेळी देखील पुन्हा जड मध्ये आता व्ही शेप मध्ये शॉट मिडनचा फिल्डरला चकवा देऊन चेंडू चाललाय सीमा पार. मिळतील या 4 धावाच्या 4 धाबीच्या मध्ये टीमची धावसंख्या. श्री गणेश मलंगड कोपऱ्याचीवाडी संघाची धावसंख्या बिनबाद डबल डिजिट मध्ये धावसंख्या पोहोचले 10. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चौथ्या बॉल वरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी व्ही शेप मध्ये चेंडूला पाठवलंय सीमा पार. 4 धावा आल्या चौथ्या बॉल वरती. हो बॅटची इनसाइड कमालीचा एफर्ट. रनर पुन्हा एकदा रनआउटची चान्स होती परंतु एफर्ट चांगला पाहायला मिळाला. स्लिप गलीमध्ये प्रकाश बल्लाला पाहायला मिळालं. त्याच नंतर एक सिंगल आले. जेल सोडला एक सिंगल आल्यानंतर धावफलकावरती धावा. एका धावेने हलक्या पुढे सरकली जाते धावफलका. 11 धावसंख्या पाहायला मिळते. श्री गणेश मलंगड कोपऱ्याचीवाडी संघ बॅटिंग करत असताना चांगली सुरुवात झाली. 1 चौकार पाहिला अरुण पारदीच्या बॅट मधनं. त्याचनंतर पहिल्या बॉलवरती देखील चौकार पाहायला मिळाला. म्हणजे 11 धावा खर्च केल्या. बॅटच्या मधोमध प्रॉपर टायमिंग करता आलं नाही गौरव गिरा या खेळाडूला. डीप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक असणार तोपर्यंत मिळतील या 2 धावा सहजरित्याने कंप्लीट. चांगली फेकी पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्या गोलंदाज कैलास भगतनं. येणारे 18 चेंडू 25 धावांची गरज. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. स्कोरबोर्ड होती श्री गणेश मलंगड कोपऱ्याचीवाडी संघाकडनं सलामीरची A1 जोडी दाखल झाली होती मैदानामध्ये. अरुण पारदीच्या बॅट मधनं 2 चौकार पाहिले पहिल्या षटकामध्ये. त्याचनंतर अंतिम बॉलवरती 2 धावा आल्या गौरव गिराच्या बॅट मधनं. 13 धावा धावफलकावरती कंप्लीट झाल्यात. येणारे 18 चेंडू 25चं समीकरण बाकी असेल. आता उरलेल्या 18 चेंडू मध्ये चांगला खेळ करावा लागेल गावदेवी भल्लाचीवाडी संघाला. एखाद्या खेळाडूचे विकेट घेणं फार इम्पॉर्टंट राहील बघा. आणि जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावा लागेल. प्रयत्न करावे लागेल. संघर्ष करावा लागेल. तर संघर्ष करत असताना हे 2 खेळाडू पाहू शकाल ओपनर ॲज ओपनर. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. दीपक पारदी मुख्य ट्रम्पकार्ड या गावदेवी भल्लाचीवाडी संघाकडनं सातत्याने चांगलं खेळ करत असतो. बॅटिंग करता आली नाही या खेळाडूला चांगली परंतु गोलंदाजी फार चांगली करावी लागेल. सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा एकच उपाय तुमच्याकडे
चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती चांगली चेंडूची सांगता करावी लागेल. प्रत्येक बॉल तुम्हाला फार किमती असणे बघा गावदेवी बल्लाचवाडी संघ. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल, शतरक्षक तैनात गौरव भगतला, इथे गोवर्धन भगतला चकवा दिलाय आणि पहिल्याच बॉल होती. पंचांचा इशारा, इट्स नो बॉल, बिमार बॉल घोषित केलाय. हाईट फॅक्टर जास्त होती या चेंडूला आणि पंचांचं चांगलं डिसिजन आलं बघा आणि ते नो बॉल घोषित केलाय पंचानं आणि पुढचा बॉल फ्री हिट. म्हणजे या बॉलवरती 4+1 अशा 5 धावा मिळतील. 5 धावा आल्यात म्हणजे नशिबाचा पंजा मिळालाय अरुण पारधी या खेळाडूला. धावपलकाचा विचार केला, वाऱ्यासह धावा पुढे सरकली जाते. धावपलकावरती धावा लागल्यास श्री गणेश मलंगड कोपऱ्याचवाडी संघाची धावसंख्या बिनबाद 18 धावसंख्या. पुढचा बॉल फ्री हिट असणार बघा. दीपक पारधीने पहिल्याच बॉलवरती चुकी केली. फुलटॉस, त्यावरती हाईट फॅक्टर पाहायला मिळाली जास्त आणि पंचांचं चांगले काम, पंचांचं चांगलं डिसिजन पाहायला मिळालंय. इट्स नो बॉल, बिमार बॉल. पुढचा बॉल फ्री हिट, अरुण पारधीला संधी या बॉलवरती. हो, चांगली लाईन होती या वेळेस. यस, डेफिनेटली पंच फ्री हिट बॉल असणार बघा. फ्री हिट बॉल होता आणि ते पंच देखील विसरून गेले होते कारण पुढचा बॉल फ्री हिट होता अरुणसाठी आणि ते लेग बायच्या स्वरूपात बाद झाला असता, परंतु पुढचा फ्री हिट बॉल असल्यामुळे कुठलाही विकेट मिळणार नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिला बॉल नो घोषित केला, त्यानंतर फ्री हिट बॉल वरती कुठली धाव आली नाहीये. 5 धावा खर्च केल्या पहिल्याच बॉल वरती. दीपक पारधी 18 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. समीकरण थोडंसं सोपं झालं गेलंय. श्री गणेश मलंगड कोपऱ्याचवाडी संघ बॅटिंग करत असताना हा प्रकार बॉल, यावेळी चांगली लाईन होती, अतिशय चांगल्या रिदमवरती चेंडू रिलीज केला होता. या प्रकारची गोलंदाजी करायची दीपक पारधी आपल्या संघासाठी. फार चांगली कमबॅक बघा केलाय. पहिल्या चेंडू बिमार घोषित केला होता, त्याच सलग 2 डॉट बॉल अरुण पारधीला फेकले गेले बघा. जकडून ठेवण्याचं काम करावं लागले या खेळाडूला, ज्या खेळाडूच्या बॅटमधनं चांगली फटकेबाजी पाहिली सध्याच्या घडीला. हो, आनंद या वेळेस अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू थोडासा दूर ठेवला आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांवरती दात मागत असताना की वाईट बॉल असणार. पंच तटस्थ असणार बघा. पंचांचा डिसिजन कायम असणार आणि कुठल्या प्रकारचा वाईट बॉल मिळणार नाहीये आणि इथे धावपलकावरती धावा लागल्या गेल्या 18. वीस धावांची गरज अजूनही बघा. खेळ स्टार्ट करा तुम्ही. ओव्हर संपल्यानंतर आम्ही लगेच कॅल्क्युलेशन करतो आणि लगेच सांगू तुम्हाला. चांगला फटका सजवलाय, फक्त दिशा दाखवले. डीप फाईन लेग मध्ये चेंडू थांबणार नाहीये, फक्त दिशा दाखवले. जबरदस्त फटका, गती कमी केली होती या बॉल वरती आणि इथे मात्र त्याचा फायदा उचललाय खेळाडू अरुण पारधीनं. ठोकलाय चौथ्या बॉल वरती शानदार चौकार. डीप फाईन मध्ये चौकार आलाय. धावपलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 22 धावा. फक्त 16 धावांची गरज अजून या षटकामध्ये. 2 चेंडूचा खेळ बाकी असले बघा. 2 चेंडू चांगल्या प्रकारचे फेकावे लागेल दीपक पारधीला. ज्या प्रकारे 3 चेंडू फेकले होते, 3 डॉट बॉल, त्याच नंतर चौथ्या बॉल ठोकलाय शानदार चौकार. आता थोडस मागडं षटक फेकले गेले बघा. दीपक पारधीने 9 धावा खर्च केल्या. 4 चेंडू मागे आतापर्यंत धावा खर्च केल्या 9. बिनबाद 22 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. श्री गणेश मलंगड कोपऱ्याचवाडी संघाची फार चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू अगदी स्ट्रेट डाईव्ह फटका लगावला. फ्लॅटर स्ट्रोक, 1 बाउन्स सीमा पार. मिळतील या 4 धावा. 1 मॅन आर्मी शो पाहायला मिळते. खेळपट्टीवरती काय तुफानी फटकेबाजी पाहायला मिळते. चौकारांची बरसात केली या खेळाडूनं. अरुण पारधी इज ऑन फायर. 26 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. येणारे बॉल असतील अजूनही 13 बॉल असतील आणि फक्त 12 धावांची गरज. सामना पूर्णपणे एकतर्फी फिरवला गेला. अरुण पारधी या खेळाडूनं जास्तीत जास्त चेंडूचा सामना केला. अरुण पारधीनं पुन्हा एकदा डीप फाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. शतरक्षक पोहोचेपर्यंत जाईल धन 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 करीत. मिळतील पुन्हा एकदा 4 धावा. सलग 2 बॉलवरती 2 चौकार. हॅट्रिक कंप्लीट झाली बघा. ऑन हॅट्रिक चौकार होता. इथे हॅट्रिक देखील कंप्लीट झाली. कैलास भगतच्या बॅटमध्ये देखील पहिल्या सामन्यामध्ये चौकार हॅट्रिक पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये. त्याच नंतर सेकंड राऊंडची पहिला मॅच चालू असताना इथे अरुण पारधीच्या बॅटमध्ये चौकार हॅट्रिक कंप्लीट झाले बघा.
येणारे चेंडू असतील 12. आता फक्त धावेंची गरज, 8 धावेंची गरज. फार चांगली स्पर्धा. याच नंतर साई स्टार दोधानी संघ विरुद्ध गावदेवी गारमाळ संघ तयारी राहायच्या. दोन्ही संघाने आज याचा सामना फिनिश होईल. लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय बघा. फार चांगली लढत पाहायला मिळेल. याच नंतर सामना होईल. इथे द व्हॉइस ऑफ दोधानी गावचे आमचे लाडले समालोचक नानू सांबरे सरांचं देखील आगमन झालंय. नक्कीच त्यांचं देखील समालोचन ऐकायला मिळेल. याच नंतर उद्या परवा त्यांचा आवाज नक्कीच ऐकायला मिळेल प्रेक्षकांना. आणि संडेच्या दिवशी मेगा फिनाल्याच्या दिवशी भरपूर या क्रीडा नगरीमध्ये अल्लट गर्दी पाहायला मिळेल तुम्हाला. फार सातत्यानं या विभागामध्ये मॅच पाहायला मिळते, मॅच पाहायला मिळत असते. परंतु जास्तीत जास्त सपोर्ट पाहायला मिळतोय अंतिम मेगा फिनाल्याच्या दिवशी. फार अल्लट गर्दी पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू 8 धाबींची गरज. आकाश बांगारी आलाय तिसरे षटक घेऊन आपल्या संघासाठी. इथे डायरेक्ट हिट. माया हा खेळाडू होता, शॉर्ट मिडनचा फिल्डर होता. डायरेक्ट हिट केलाय गौरव गिराला. रनरचा शिकार बनला गेलाय. पहिला झटका लागलाय. तीस धाव संख्येवरती पहिला गडी गारद केलाय. रनआउटचा शिकार बनला गेलाय. रनाच्या स्वरूपात डायरेक्ट हिट केलं होतं खेळाडू. माया हा खेळाडू होता तिथे आणि त्याच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. येणारे 11 चेंडू 8 धाबींची गरज. अरुण पारधीचा विचार केला, काय फटकेबाजी दाखवले या सेकंड राऊंडच्या सामन्यामध्ये. जबरदस्त फटकेबाजी, जास्तीत जास्त चेंडू सामना केलाय अरुण पारधी या खेळाडूनं आणि वैयक्तिक धावसंख्येवरती चांगली फटकेबाजी दाखवली बघा. चांगला फटका सजवलाय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. लांगोट दिशेमध्ये प्रकाश बल्ला होता. चेंडूला अडवलं गेलंय. मिळतील परंतु 2 धावा कंप्लीट झाल्या. फक्त 6 धाबींची गरज. येणारे 10 चेंडू 6 धाबींची गरज. सहा धाबींची गरज. फटका भरपूर चांगला आहे परंतु टायमिंग करता आलं नाहीये. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षकच्या आवाकाच्या जाईल परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं शेवटच्या क्षणाला. 2 धाबा नक्कीच वाजवल्या आपल्या संघासाठी रमेश भगतनं आणि ते 2 धाबा कंप्लीट झाल्या. फक्त आता 4 धाबींची गरज. येणारे 9 चेंडू 4 धाबींची गरज. पूर्णपणे एकतर्फी सामना. बघा ज्या प्रकारे बॅटिंग करत असताना पहिल्या पूर्वार्धामध्ये गावदेवी बलाचवाडी संघाची पहिल्या षटकामध्ये फार चांगली सुरुवात झाली होती. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. मात्र शेवटच्या अंतिम 3 षटकामध्ये कुठल्याही प्रकारची मोठी धावसंख्या उभारता आली नाही आहे. फक्त दिशा दाखवले. बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी समोरून चेंडू ट्रॅव्हल झाला गेलाय. 1 बाउंस सीमा पार. मिळतील या 4 धावा आणि ते सामना फिनिश झाला गेलाय. हार्ड लक गावदेवी बल्लाचवाडी संघ आणि ते विजय संघ झाला गेलाय. श्री गणेश मलंगड कोपऱ्याची वाडी संघ हार्दिक अभिनंदन. 15 चेंडू मध्ये 35 धावा ठोकल्या गेल्या. पुन्हा एकदा तोच खेळाडू ठरला गेलाय सामन्याचा सामनावीर. नो डाऊट अरुण पारधी हा खेळाडू